एका ठिकाणी जायची वाट शोधता शोधता मी भलत्याच ठिकाणी पोचलो। फार खडबडीत रस्ता होता, पण जिथे पण पोचलो फार सुंदर जागा ही। छान मस्त हे बेट आहे, त्या बाजूने नदी जाते, त्या बाजूने पाणी आहे आणि बेट आणि बेटावर हे पूर्ण नागाची माडांची बाग आहे। मागे ती आपण एक सुंदर नदी पाहिली आणि झालं असं होतं की गुगल मॅपवर जी वाट दाखवत होती ती थोडीशी चूकमुक झाली माझी आणि खाली पोचलो आणि ती वाटच तिथे संपली। पण ती सुंदर नदी पाहता आली आणि योगायोग असा होता की मला जायचं होतं भरतगड आणि जिथे मी पोचलोय तो आहे भगवंतगड, बरोबर। तर काका पोचले तिथे होते, त्यांनी थोडंसं गायडन्स दिला मला की कसं जायचं, ते मला इथपर्यंत घेऊन आलेत। आणि ते रस्त्याने जाताना ना हा बुरुज, भला मोठा बुरुज पाहायला भेटतोय भगवंतगडाचा। तिथेही दरवाजा आहे, तिथेही बुरुज आहे आणि किल्ल्याचे बाकी अवशेष आहेत ते वरती डोंगरावर आहेत। आता तेवढा वेळही नाही आहे, या पायऱ्या त्यावेळीच्या असल्या असतील, पूर्ण आता भग्नावस्थेत आहेत आणि किल्ल्यावर जेही काही अवशेष आहेत फारच काही अवशेष राहिलेले आहेत, सगळं काही तुटलेलं फुटलेलंच आहे। त्यामुळे आता आपण इथून निघणार आणि भरतगडावर जाणार आहोत। नदीच्या बाजूला, या बाजूला हा भगवंतगड आहे, नदीच्या त्या बाजूला आहे भरतगड। अनपेक्षितपणे आपण कुठेतरी पोहोचतो आणि फार काही सुंदर पाहायला मिळतं, त्यापैकीच हा एक ब्रिज आहे। अशी नदी आहे, छोटा टेम्पररी तसा ब्रिज आहे, मोठी गाडी येऊ नाही शकत, टू व्हीलरसाठी ठीक आहे। विचारत विचारत का होईना शेवटी मी भरतगडाजवळ पोचलोय आणि शेवटचा अर्धा किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे। खालून या पायऱ्या येत आहेत, म्हणजे यावरती यायला या पायवाट आहे आणि पायवाट म्हणजे पायऱ्याच आहेत प्रॉपर, आणि तो रस्ता खालून आला होता, म्हणजे इथपर्यंत आपली गाडी येऊ शकते। शेवटचा अर्धा किलोमीटर कच्चा रस्ता आहे आणि इथून गड सुरू होतो, इथून पायऱ्या सुरू होत आहेत। सूर्यास्त होत आला आहे त्यामुळे उजेड थोडासा कमी आहे। जसं आपण यशवंतगडावर पाहिला होता तसाच काही फलक, आणि त्यांनीच वन मित्र संस्था कागल त्यांनीच तो फलक तिथे लावला होता, इथेही त्यांचाच हा फलक आहे। इथेही भरतगडाची माहिती आहे, नकाशा दिलेला आहे कुठे काय आहे ते, आणि भरतगड विषयी थोडीशी काय जी माहिती दिलेली आहे ती मी वाचून दाखवतो तुम्हाला। स्वराज्याचे सरदार फोंड सावंतांनी गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी इथे किल्ला उभारला, तेव्हा गडावर 18 तोफा असल्याची नोंद केलेली आढळते। किल्ला बांधण्यासाठी 1670 मध्ये सुरुवात करून 1701 साली किल्ला बांधून झाला। सन 1787 मध्ये करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकला, पण नंतर त्याचा ताबा सावंताकडेच दिला। गडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गडावर असणारी 224 फूट खोल विहीर, या विहिरीत एक चोर दरवाजा असल्याची नोंद आहे। याच मार्गे किल्ले सिंधुदुर्गवर पोहोचता येते अशी नोंद आहे। म्हणजे नोंद आहे असं, म्हणजे ती आता कदाचित ती चोर मार्ग बुजली असेल वगैरे, जे काही असेल, म्हणजे ती आता वाट अस्तित्वात नाही आहे। तर इथून फार उजेड कमी झाला आहे, जी नदी आपण पार करून आलो ती नदी पण दिसते तिथे, सुंदर परिसर दिसतोय। उजेड फार कमी झाला आहे, थोडासा आपण जरा आधी पोचलो असतो तर अजून जास्त क्लीन दिसला असता आपल्याला। ठीक आहे, काही हरकत नाही आहे। तर आता आपण किल्ल्यात प्रवेश करू। इथेही हे काम पाहून वाटतंय की किल्ल्याचं डागडुजी केलेली आहे किंवा संवर्धन केलेलं आहे। किल्ला सुंदर आहे त्यामुळे ती एक वेगळीच मजा आहे। इथे एक बुरुज दिसतो आपल्याला हा, आणि म्हणजे मागे आपण भगवंतगड पाहिला आणि हा भरतगड, म्हणजे भगवंतगड स्किप करून भरतगडावर येण्याचं कारण हेच होतं की भगवंतगडावर तसे काही अवशेष शिल्लक राहिलेले नाही आहेत। भरतगड बऱ्यापैकी आपल्याला पाहता येतो। ज्या विहिरीबद्दल आपण वाचलं होतं हीच ती विहीर,
म्हणजे सिद्धनाथ मंदिराच्या मागेच आहे. खाली उतरायला वाट आहे की नाही माहिती नाही. नाही, वाट तर नाही आहे. पण जसं आपण वाचलं की इथून वाट जी निघायची ती सिंधुदुर्गात जायची. अरे बाप रे बाप, भरपूर जास्त खोल आहे, फार खोल. म्हणजे मी आकडांमध्ये तरी अंदाज पण नाही लावू शकत एवढी या विहिरीची खोली आहे. बाप रे बाप. तिथे पायऱ्या दिसत आहेत, पण तिथपर्यंत यायची पाहू. त्या कदाचित तिथून असेल, पाहू. आपण जायचा प्रयत्न करू. पण फार जास्त खोल आहे, अगदी फार जास्त. एवढी खोल मी विहीरच नाही पाहिलेली आतापर्यंत. दुसऱ्या बाजूनी अशी वाट आहे खाली उतरायला. तर आपण जाऊ खाली, जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत. आणि वाट आहे ती इथपर्यंतच आहे. इथून खाली जायला काही वाट नाही आहे. आणि इथून आता आपल्याला वाकूनही पाहता नाही, वरतून दिसायची. पण फार जास्त खोली आहे विहिरीची. इथपर्यंत आपण येऊ शकतो आणि सांभाळून यावं लागेल इथपर्यंत. तर आहे म्हणजे आतला विहिरीचा जो आतला भाग आहे तो प्रॉपर आहे, अगदी ताशीव आहे. आणि आता आपण वरती जाऊ. म्हणजे म्हणू शकतो की अशा विहिरींना फार कमी ठिकाणी म्हटलं की कुठे किल्ल्यावर म्हणा की कुठेही एवढी खोल विहीर मी आजपर्यंत स्टेपवेल पाहिले असतील, पण अशी अख्खी खोदलेली विहीर नाही. इथून तरी एवढी हाईट आहेच याची. आणि आता जेवढी दिसत आहे ना, याच्यापेक्षा अजून ती कितीतरी खोल अजून खाली आहे. अशी ही गूढ विहीर या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण आहे असं म्हणू शकतो आपण. त्याशिवाय अजून काय आहे तेही पाहून घेऊ आपण. एक, दोन आणि ही 3 खोल्या आहेत इथे. हे काही चौतरे दिसत आहेत, त्यावेळी काही वास्तू राहिल्या असतील इथे. हा मोठा चौतरा आहे. इथून परत खाली जायला एक वाट आहे, तिथे जाऊन पाहू काय आहे. तिथे एक बुरुज दिसतोय, दुमजली बुरुज आहे. 2 मजली आहे की 3 मजली आहे माहिती नाही. खालती 3 खिडक्या, 1, 2 आणि वरती अशा 3 खिडक्या दिसत आहेत. चला आपण बुरुज आतून पाहून घेऊ. वा, छान. हा बुरुज नाही वाटत आहे, हा बुरुज नाहीच आहे. बुरुज असतं तर वरून, कारण पूर्ण ओपन आहे. वा, इथून त्या बाजूचा परिसर दिसत आहे. किल्ल्याचा असा पसारा पाहिला ना तुम्हाला, जर
तुलना करून सांगायची म्हटले तर याआधी आपण यशवंतगडचा व्हिडिओ बनवला होता, अजून तुम्ही तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तोही नक्की पहा. कारण फार सुंदर, अगदी अतिसुंदर किल्ला आहे. जेवढा त्या किल्ल्याचा परिसर होता ना, अगदी तेवढाच परिसर हा वाटतो आहे, तेवढंच क्षेत्रफळ आहे. इथून बरेच अशी ज्या आता आंब्याची कलमं अशी वाढलेली आहेत की तुम्ही अशा तटबंदीवरून असे चालत जाऊ नाही शकत. वाटप बंद झालेले, फांदी आली आहे तिथून. वरच्या बाजूला जाऊ. इथे पहा किती आंबे लागले त्या झाडाला. अगदी आपल्या हातात आहे. किल्ल्याच्या बाहेरून पण ना असे फुटपाथ बनवलेले आहेत. असे किल्ल्याचा बाहेरचा परिसर आपण असा फिरत आपण पाहू शकतो. पण म्हटलं की किल्ला तसा छोटा नाही आहे की तो फार लवकर फिरून होईल असं, कारण आताच आपला एवढा वेळ गेला. तरी पण आपण थोडं पुढे जाऊन थोडं पाहू शकतो, कारण आपल्याकडे वेळही तसा कमी आहे. आणि हा किल्ला म्हटलं ना बाहेरनं काय आहे तर बाहेरनं हा ही किल्ल्याची भिंत आहे आणि हा खंदक आहे. तो खंदक आता बऱ्यापैकी बुजलेला आहे आणि नक्कीच हा किल्ल्याच्या असा पूर्ण सभोवताली हा खंदक असला असेल.